नमस्कार दर्शकांनो, आज लाडोचा 2.5 महिन्याचा डोस होता म्हणून लाडो एवढी सजून धजून चालली होती हॉस्पिटलला. तिला माहितीच नव्हतं ती नेमकी कुंकड निघली इथं. ती एकदम खुश होती. मग आम्ही हॉस्पिटलला निघलो होतो तर लाडो रस्त्यात खूपच रडू लागली. तर रस्त्यात गाडी थांबवावं लागली आणि तिथं ऑफिस होतं, कार्यालय. तिथे तिला नेलं मी आणि मम दिलं. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो. हॉस्पिटलमध्ये बापरे बाप एवढी मोठी गर्दी होती. त्याच्यात लंबी लाईन. मग लाडूची आजी लाडूला घेऊन लाईनमध्ये उभा राहिली आणि मी कार्ड द्यायला थांबले. लाडू मस्त आजीच्या हातात बसली होती, छान छान बघत होती सगळ्याला. मग आजीला मला तिच्या तोंडावर टाक, व्हायरल इन्फेक्शन व्हायचं कोणाचं. मग आजी तिच्या तोंडावर टाकू लागली. मी तोपर्यंत कार्ड दिलं नंबरला. कार्ड एवढे मोठे होते तिथं आमचं कार्ड एकदम सगळ्यात खाली ठेवलं त्या सरांनी. ते सर नंबरशीरच घेतात खूप, कोणाचं असं ब्लॅकनी घेत नाही खालीवर. त्याच्यामुळं कार्ड सगळ्यात खाली घेतलं त्यांनी. तोपर्यंत आजीकडं उभा राहून राहून थकून गेली. पण लाडू लाडू मस्त होती. लाडूला मजा येऊ लागली, सगळ्याला बघू लागली ती. आजी आतमध्ये गेली. मग कार्डचा नंबर आला आणि लाडूला आतमध्ये घेऊन गेली. इंजेक्शन देऊन आणलं बघा लाडूला. ती कशी हनुमानजीसारखी बसली खांद्यावर आजीच्या. परत बोलवलं डॉक्टरने. परत एक पोलिओचा डोस आहे तो दिलाय, ओरली द्यायलेत वाटतं. त्या आतमध्ये काहीतरी करते सिस्टर. एकदम हळूहळू द्यायलेत ते, एकदम थेंब थेंब बारीक. खूप वेळ लागतोय ते ड्रॉप द्यायला. आजी आली आता पिल्लीला घेऊन. ती कशी बघती आजीकडे. आता आजी बसती. पण लाडूला कुठं बसू वाटते. लाडू परत फिरव फिरवच म्हणती तिला. तर आजी परत लाडूला फिरवत बसू लागली. मग आम्हाला घरी जायचं होतं, पण काय घरी जावा, यांनी पुढचा गेटच बंद करून टाकलाय. नाही हो, 12 वाजल्यानंतर हे गट बंद करतात. म्हणून आता मागच्या रस्त्याने जावं लागल. तर आम्ही आता मागच्या रस्त्याने पायी चलत चलत आजी चालली पिल्लीला घेऊन. मला नाही चालता येत ना, सिजर झालेलं आहे म्हणून. आता आजी बाबा दोघंजणं चाललेत पिल्लीला घेऊन समोर समोर. मी त्यांच्या मागं आहे. आता हे बघा, आता गाडीजवळ आलो आहेत. रिक्षाने नाही आलो, दरवेळेसच काय रिक्षाने यावं म्हणून आता ह्यावेळेस गाडीवर आलो आहेत, मोटरसायकलवर. आता जाणार आहेत मोटरसायकलवरून घरी. पोचतो थोड्या वेळात. मग आता हे बघा, हे इंजेक्शन दिलं आहे पिल्लूला. खूप डीप दिसतंय ते, बाप रे बाप. आम्हाला येऊस तर माशीने ते बर्फ करून ठेवला होता. आता पिल्लीचं बर्फने ते इंजेक्शन शेकलं आहे. मग तिला तो डॉक्टरने सांगितला होता ना ड्रॉप द्यायचा, तर तो ड्रॉप देणार होतो आम्ही. तर तो ड्रॉपचं नाव काय होतं, ऑपिमोल, म्हणजेच पॅरासिटामॉलचा ड्रॉप येतो. मग त्याच्यानंतर पिल्ली मस्त माशीजवळ खेळायली. माशी पग येत बसली होती पिल्लीच्या. पिल्लीला लय मजा येते. माशी पग येत बसली की तिची माशीचा जीव आहे ना तिच्यात. पिल्लीचा तिच्या पलीकडे तिच्यात जीव आहे. दोघी जरी इतक्या खेळल्या जोराजोरात. पिल्ली इतकी जोराजोरात हसत होती, असं वाटलं आम्हाला जसं काही तिने इंजेक्शनच घेतलं नाही. तिला त्रासच नव्हता व्हायला कोणताच. ताई खेळतच होती तिच्यासोबत छान मस्त. मी सगळे बसलो होतो तिच्याकडे बघत, कशी खेळती काय करती. मग नंतर ती तोंडातच बोटं घालू लागली एकदम. तर आम्हाला वाटलं मग तिला भूकच लागली. पण म्हणलं थोडंसं जास्त भूक लागून द्यावं, कारण की हॉस्पिटलमध्येच तिला मम पाजलं होतं ना. त्याच्यानंतर ती गुंगल्यासारखी दिसू लागली, झोप येऊ लागली वाटतं तिला. परत खेळली. अरे ताईकडे बघू बघू ती खेळतच राहते नुसतं. तिला लय खेळ वाटतंय. तिला पाय उचलायची लय आदत आहे सारखी सारखी. पाय उचलल्यामुळं तिला त्रास होईल. मग ती रडत बसन परत. पण ती रडायलीच नाही, पाय तर उचलायली. कसं काय त्रास नाही व्हायला काय इंजेक्शनचा. बाप, मला तर दिला असतात मी जोराजोरात रडले असते. पिल्लीला तर त्रास पण नाही व्हायला. कधी होतो या इंजेक्शनचा त्रास काय माहिती. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा मला. त्रास या इंजेक्शनचा कधी होत असते. 2.5 महिन्याचं इंजेक्शन आहे बघा. आता किती हसती ती, देऊन आणलं हॉस्पिटलमधून. तर रात्रीच्याला बहुतेक रडन मला वाटतं, कारण की गेल्या वेळेसचं इंजेक्शन दिलं होतं ना, तर ती गेल्या वेळेस लय रडली. रात्रीच्याला झोपलीच नाही. पण या इंजेक्शनने त्रासच नाही व्हायला. तिला मस्त खेळायली, हातपाय हलू 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 हलू. ते पाय पण हलवायली छान. तिला त्रास नसन होत का काय माहीत काय होईन. तर आता उद्या बरं झालं, त्रास नाही व्हायला ही चांगली गोष्ट आहे. कारण की त्रास झाला तर उगाच रडत राहते ती. मग तिच्या डोळ्यात थेंब येतात. मग मलाच चांगलं नाही वाटत. मला काय वाटतं, होईल का तिला त्रास, मला कमेंटमध्ये नक्की कळवा.